नमस्कार मित्रांनो. मागे आपली करंट इव्हेंटची सिरीज खूप दिवस बंद होती. कंटेंट कोऑर्डिनेटर्सच्या परीक्षा होत्या. आमचे कंटेंट कोऑर्डिनेटर जे व्हिडिओ रेकॉर्डिंगचे ते सुद्धा आजारी पडले होते. ह्या सगळ्या गोष्टी स्लो झाल्या. आता गोष्टी थोड्या स्थिर सावर झाल्या, तर आम्ही आजपासून एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत. हा नवीन उपक्रम आहे तो म्हणजे आम्ही डेली करंट इव्हेंटची टेस्ट सुरू करत आहोत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर यात नवीन काय? अगोदर तर होतीच ना. तर हा आम्हाला खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी फीडबॅक दिला. त्यांचं म्हणणं होतं की सर, जोपर्यंत तुम्ही ही टेस्ट रँकिंग डिक्लेअर करत नाही तोपर्यंत ही टेस्ट कॉम्पिटिटिव्ह फील देत नाही. म्हणजे आपण येतो, सोडवतो. तुम्ही पहा, तुमच्याकडे खूप सगळे लोक असतील बघा, ड्रीम इलेव्हनवर पैसे लावतात की नाही? हे ₹15 लावले की ₹27 मिळतं. म्हणजे खूप मोठा आकडा नाहीये. पण तरीही आपण त्यावर पैसे का लावतो? कारण प्रत्येकाला जिंकण्याची हौस असते. प्रत्येकाला रँक इम्प्रूव्ह करण्याची हौस असते. आलं लक्षात? तर हा थोडा कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट काय झालंय, या कोरोनामध्ये, परीक्षा पुढे ढकलण्यामध्ये, या सगळ्यामध्ये हा थोडा स्पिरिट लूज झालाय आणि थोडं तुम्ही टेन्स होताय. त्यामुळे आपण आजपासून काय करतोय, एक नवीन टेस्ट हा प्रकार सुरू करतोय. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आपलं जे ज्ञानदीप अकॅडमीचं ऍप आहे, हे ऍप तुम्हाला प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचंय. ज्ञानदीप अकॅडमी पुणे एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला प्ले स्टोअरवर ते ऍप दिसेल. हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचंय. आता यात महत्वाची गोष्ट, ही टेस्ट जॉईन करण्याच्या अगोदर ते ऍप व्यवस्थित डाउनलोड करा. त्या ऍपला 1 तास 2 तास चांगलं चलवून पहा. चलवून म्हणजे रस्त्यावर नाही चालवायचे, आपलं व्हिडिओ दाखवायचे. आता हे ऍप चालवून झाल्यानंतर तुम्हाला काय पाहायचंय की तुम्हाला नेटवर्कला काही इश्यू नाहीये. कारण पहा, काही नेटवर्क जसं की जिओचं नेटवर्क आहे, गावाकडं जिओच्या नेटवर्कला हे ऍप व्यवस्थित चलत नाही. किंवा मागं एक 6-7 दिवस झाले वोडाफोनचं नेटवर्क खूप चांगल्या पद्धतीनं चलत नाहीये. तर काय होतं, काही लोकांनी ऍप ओपन केलं की ते पूर्ण पांढरच दिसतं. काही लोकांच्या अचानक सर्वच्या सर्व व्हिडिओ जातात. हे आहे, ह्या सगळ्या अडचणी आहेत. बरोबर आहे. अडचणी तुम्हाला अगोदर का सांगतोय, कारण मला नंतरच्या तुमच्या अडचणी माहिती आहेत. सर मला व्हिडिओ दिसत नाहीये, सर मी ₹30 भरलेत, माझं कसं होईल? हे सगळं, या सगळ्या होऊ नाही म्हणून अगोदर खातरजमा करा. तुमच्या नेटवर्कला, तुमच्या मोबाईलच्या साईजला ऍप व्यवस्थित चलतं का पहा. 99% केसेसमध्ये ऍप खूप व्यवस्थित चालतं, त्यात काही अडचण नाहीये. ऍप डाउनलोड करा. त्या ऍपवर आम्ही आजपासून एक नवीन टेस्ट लॉन्च करत आहोत. ती टेस्ट आहे डेली करंट इव्हेंटची टेस्ट. काल जे करंट इव्हेंटचं लेक्चर मी घेतलंय, त्या करंट इव्हेंटच्या लेक्चरवरती तुम्हाला सोडविण्यासाठी टेस्ट असेल. आतापर्यंत मी काय करायचो, प्रश्न वाचून दाखवायचो, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, तुम्ही व्हिडिओ सोडवायचा. आता ऍपमध्ये काय असेल, ती टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर टिक करायचं. जसं की तुम्ही MSCIT ची परीक्षा दिली असेल बघा, ऑनलाईन परीक्षा, किंवा रिसेंटली जर समजा तुम्ही सीईटी, लॉच्या सीईटीची परीक्षा दिली असेल, त्या सगळ्या सीईटी ज्या ऑनलाईन होतात ना, त्या टाईपची ही परीक्षा आहे. तुम्हाला डायरेक्टली ऍपवर पेपर सोडवायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची रँक कळल. बरोबर आहे, तुमची रँक कळल. सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला हा कॉम्पिटिटिव्ह फील येईल. परत मी तुम्हाला सांगतो, जे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपण करंट इव्हेंटची बॅच पेड करत नाहीयेत. युट्यूब चॅनलला तुम्हाला हा करंटचा व्हिडिओ दिसल. सोबतच हा सेम करंट इव्हेंटचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या ऍपवर सुद्धा दिसल. ऍपवर सुद्धा दिसल. म्हणजे जर समजा ऍपवर नेटवर्कच्या इश्यूमुळे तुम्हाला व्हिडिओ नाही दिसला, तुम्ही युट्यूब चॅनलला जाऊ शकता, त्या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकता आणि या ठिकाणी तुम्ही टेस्ट सोडवू शकता. आता ही जी टेस्ट आहे, या टेस्टसाठी आम्ही स्वागत मूल्य आणि ही फीस आम्ही चेंज करणार नाही आहोत. ही फीस आहे, एका महिन्याची फीस आहे ₹30. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर फीस का ठेवता, फ्रीमध्ये ठेवा. पहा, कोरोनामुळे ज्या अडचणी झाल्या त्या फक्त तुम्हालाच झालेल्या नाहीत, आम्हाला सुद्धा अडचणी झालेल्या आहेत. आमच्या स्टाफची सॅलरी आहे, सगळ्या प्रिमाइसेसचे रेंट आहेत, हे सगळे थकलेले तुम्ही विचार करू शकत नाही. एवढ्या मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये आम्ही आहोत. आणि त्यामध्ये पण ज्ञानदीपचा हा प्रयत्न आहे की आम्ही कोणत्याही स्टाफला कमी करत नाही. का नाही करत? कारण सगळ्यात मेन कारण हे आहे की जर त्यांना कमी केलं तर आजच्या घडीला बाहेर कुठेही जॉब नाहीयेत. या सगळ्यांना आम्ही जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढ्या प्रमाणात आम्ही सॅलरी देण्याचा प्रयत्न करतोय. जसं शक्य आहे तसं देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही ही टेस्ट जॉईन केल्यानंतर जे काय थोडेफार पैसे येतील, हा आम्हाला थोडाफार हातभार असेल की आम्हाला थोड्याफार गोष्टी सोप्या असतील. काही लोकांचं थकलेले बिल पेमेंट करता येईल आणि कॉस्ट खूप नॉमिनल आहे. रोज तुम्हाला 10 प्रश्न सोडवायचे आणि या 10 प्रश्नांच्या बदल्यात तुम्हाला फक्त ₹30 फीस पे करायची एका महिन्याची. यामध्ये महत्वाचा मुद्दा, तुम्ही ज्या दिवशी टेस्ट जॉईन कराल त्या दिवसापासून पुढचे 30 दिवस तुम्हाला त्या टेस्टला ऍक्सेस असेल. त्या ठिकाणी तुम्ही ऍप डाउनलोड करून त्या कोर्सला जॉईन केलं, कोर्सची फीस तुम्हाला डायरेक्टली त्या ऍपवरच पे करायची आहे. इन्स्टा मोजोवर त्या ठिकाणी फीस पे करायला गेल्यानंतर माझं नाव दिसतं महेश शिंदे, आणि त्या ठिकाणी तुम्ही पे केल्यानंतर, तुम्ही ती फीस पे केल्यानंतर तुम्हाला त्याला ऍक्सेस मिळेल. महत्वाचा मुद्दा, तुम्ही फीस पे केल्यानंतर तुम्हाला ऍक्सेस मिळण्यासाठी जवळपास 48 तास लागतील. हे लक्षात ठेवा. तुम्ही फीस पे केल्यानंतर तुम्हाला ऍक्सेस मिळण्यासाठी 48 तास लागतील. मग मात्र ते ऍप काय ऑटोमॅटिकली त्याच्या सोयीनं सुरू राहील.
आता यामध्ये कधी कधी सर्व्हरचा इश्यू असतो, नेटवर्कचा इश्यू असतो. तर जर समजा एखाद्या वेळेस तुमचे व्हिडिओज ब्लँक झाले, काही अडचण झाली, तर लगेच सगळ्या लोकांनी ऑफिसच्या नंबरवर फोन नका करू. सर मी पैसे भरले तर माझे 30 रुपये गेले, आता मी ते 30 रुपये व्याजानं काढले होते. मला माहितीये, मी पण स्पर्धा परीक्षा केली, मी पण बघितलं, मी सगळ्या लोकांचं नेचर ओळखतो. हा, काही जेन्युइन अडचणी असतात, अडचणी नसतात असं नाही. गरीब परिस्थिती आहे, शेतीमुळे खूप मोठं नुकसान झालंय सध्या, ह्या अडचणी आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टींची फीस आम्ही माफक ठेवण्याचा प्रयत्न करतो. फक्त आम्ही आमच्या सोयीनं प्रयत्न करत तुम्हाला सगळ्या गोष्टी देण्याचा. या गोष्टींचा फायदा घ्या, खूप जास्त फीस नाहीये आणि आजपासून तुम्ही टेस्ट जॉईन करू शकता. तुम्हाला थोड्या वेळात जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस त्याच्यावरती टेस्ट अपलोड झालेली असेल. आज ऍक्सेस मिळेल. जी लोक उद्या ऍडमिशन घेतील या लोकांना ऍक्सेस जवळपास नाही म्हणलं तर एक मंडेला सकाळी 10 वाजल्यानंतर ऍक्सेस मिळायला सुरू होईल आणि तुम्ही ही टेस्ट दिवसातल्या कोणत्याही वेळी सोडवू शकता. महत्वाची गोष्ट, तुम्हाला त्या टेस्टला 24 तास ऍक्सेस असेल दिवसभरामधल्या आणि ज्या दिवशी तुम्ही टेस्ट जॉईन केली आहे त्या दिवसापासून पुढच्या तारखेच्या त्या तारखेपर्यंत तुम्ही हा टेस्ट सोडवू शकता. तुमच्याकडे ते स्टोअर मध्ये असेल जे तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. तुमची ती डेट संपल्यानंतर मात्र तो ऍक्सेस तुमचा संपलेला असेल, हे लक्षात ठेवा. हे ज्यांना इच्छा आहे, ज्यांना वाटतं की मला कॉम्पिटिटिव्ह फील्ड घ्यायचं, त्यांनी नक्की जॉईन करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रामधील जेवढे जास्त विद्यार्थी याला जॉईन करतील त्या सर्वांची रँक आम्ही त्या ऍपवर डिक्लेअर करणार आहोत. तुमच्या रँकचा एक पीडीएफ त्या ठिकाणी अपलोड केली जाईल. तुमचा फोन नंबर आहे हा कोणत्याही पद्धतीने त्याची प्रायव्हसी मेंटेन करणं हे आमचं स्वतःचं काम असेल. तुमची प्रायव्हसी व्हायोलेट होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. फक्त तुम्हाला अंदाज येईल की महाराष्ट्रामध्ये एवढ्या लोकांनी टेस्ट सोडविल्यानंतर मला त्या ठिकाणी तेवढ्या प्रमाणात ऍक्सेस मिळतोय. सो मी तुम्हा सर्वांना विनंती करेल की हा कॉम्पिटिटिव्ह फील येण्यासाठी तुम्ही नक्की टेस्ट जॉईन करा. ऍपवर तुम्ही टेस्ट जॉईन करू शकता. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 16 ऑक्टोबरच्या करंट इव्हेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सुरू करूया पहिल्या महत्वाच्या न्यूज पासून. तर पहिली महत्वाची न्यूज आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चेंज केलेल्या फॉरेन ट्रेड पॉलिसी मधील बदलाबद्दल. फॉरेन ट्रेड म्हणजे परकीय व्यापार धोरणामध्ये आपण जो बदल केलाय त्याबद्दलची ही पहिली महत्वाची न्यूज आहे. रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एअर कंडिशनर जे रेफ्रिजरंट्स सोबत वापरले जातात या एअर कंडिशनरच्या इम्पोर्टरवर कम्प्लिटली बंदी आणलेली आहे. याचा मुख्य उद्देश आहे की आत्मनिर्भर योजनेच्या अंतर्गत एअर कंडिशनर आणि त्या रेफ्रिजरंटचा डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग वाढावी हा याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे एअर कंडिशनर्सच्या इम्पोर्टर बंदी घातलेली आहे. भारतामध्ये येणाऱ्या एअर कंडिशनर्सपैकी 90% आसपास सर्वच्या सर्व एअर कंडिशनर्स हे थायलंड आणि चायना यांच्याकडनं आलेले असतात. त्यामुळं यामध्ये आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी भारत सरकारने एअर कंडिशनर्सच्या इम्पोर्टवरती बॅन घातलेला आहे. याची अधिसूचना डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड DGFT यांनी रिसेंटली केलेला आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, या अगोदर एअर कंडिशनर्स विथ रेफ्रिजरंट्स जे होते हे फ्री टू इम्पोर्ट होते. फ्री टू म्हणजे तुम्ही सहज इम्पोर्ट करू शकत होता. तर या धोरणामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता हे जे एअर कंडिशनर विथ रेफ्रिजरंट आहेत हे कम्प्लिटली प्रोहिबिटेड आहेत, ते तुम्ही इम्पोर्ट करू शकत नाही, अशी याची महत्त्वाची अधिसूचना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जारी केलेली आहे. रेफ्रिजरंट काय असतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रेफ्रिजरंट हे एक कंपाऊंड आहे. हे द्रव आणि वायू अवस्थेमध्ये आढळतं. वातावरणातील उष्णता शोषून घेतं व त्या ठिकाणी थंड किंवा वातावरण थंड करण्यासाठी काम करतं. जेव्हा कॉम्प्रेसर आणि बाष्पीभवन सारख्या घटकांसह एकत्रित येतं तेव्हा वातानुकूलन म्हणजे एअर कंडिशनिंग प्रदान करतं. रेफ्रिजरंट हे कॅपिटल R या नावाने दर्शविलं जातं. कॉमन रेफ्रिजरंटची नावं लक्षात ठेवा. क्लोरोफ्लोरोकार्बन ज्याचा फॉर्म्युला आहे R12, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन याचा फॉर्म्युला आहे R22 आणि HCFC हे पूर्णपणे फेज आउट करण्यात आलेला आहे. या रेफ्रिजरंट्समुळं आपला जो ओझोन वायू आहे O3 हा ओझोन वायू खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज झाल्यामुळं ओझोन होल पडलेला आहे. त्यामुळे आपण रेफ्रिजरंटच्या याच्यावरती पूर्णतः बंदी घातलेली आहे. त्याबद्दल हे लक्षात ठेवा. या प्रकारची घोषणा करणाऱ्या डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड याबद्दल माहिती जाणून घ्या. परदेशी व्यापार आणि विदेशातील गुंतवणुकीसंबंधी कायद्याचे पालन करण्यासाठी व आपल्या फॉरेन ट्रेडच्या अंमलबजावणीसाठी असणारी ही एक अत्यंत महत्त्वाची एजन्सी आहे. डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड ही वाणिज्य व उद्योग मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड ट्रेड यांच्या अंतर्गत कार्य करते. DGFTचं मुख्यालय दिल्ली इथे आहे. भारतातील सर्व निर्यात व आयातदारांची माहिती ठेवणं व त्यांच्या आयात व निर्यातीच्या कामांना रेग्युलेशन करणं, त्याचं नियमन करणं हे DGFTचं महत्त्वाचं कार्य आहे.
पुढची महत्त्वाची न्यूज आहे न्यूली आयडेंटिफाईड टेक्टॉनिकली ॲक्टिव्ह झोन्स इन हिमालया. टेक्टॉनिकली म्हणजे काय, तर बेसिकली आपली जी पूर्ण पृथ्वी आहे याला आपण टेक्टॉनिक प्लेट्समध्ये म्हणतो. या प्रकारच्या 6 मेजर प्लेट्स आहेत आणि बाकीच्या सगळ्या मायनर प्लेट्स आहेत. तर या प्लेट ज्या आहेत या लिथोस्फेरिक प्लेट्स आहेत. या सर्वच्या सर्व लिथोस्फेरिक प्लेट्स. जसं पाहायला गेलं तर समजा ही आपली पूर्ण पृथ्वी आहे. या पृथ्वीमध्ये या खालचा जो पोर्शन आहे याला आपण ॲस्थोनोस्फियर असं म्हणतो. या ॲस्थोनोस्फियरवरती या लिथोस्फेरिक प्लेट्स आहेत ज्या कंटिन्युअस एकमेकांपासून दुसरीकडे मूव्ह होत असतात. आणि हा जो ॲस्थोनोस्फियर आहे ज्याच्यावरती या प्लेट आहेत, हा ॲस्थोनोस्फियर एक प्रकारचा प्लास्टिकी पदार्थ आहे आणि याच्या मुवमेंटसाठी पृथ्वीच्या भूगर्भातून निर्माण झालेला कन्व्हेक्शन करंट हा रिस्पॉन्सिबल असतो. हा पूर्ण पृथ्वीच्या भूगर्भात कंटिन्युअस मूव्ह होत असतो आणि या कन्व्हेक्शन करंटला जी एनर्जी मिळते ही एनर्जी या कन्व्हेक्शन करंटला या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जे रेडिओ ॲक्टिव्ह मिनरल्स आहेत या रेडिओ ॲक्टिव्ह मिनरल्सच्या डिसइंटिग्रेशनमधनं जी हीट निर्माण होते त्यामधनं एक कॉम्पोनेंट त्यांना त्याचा मिळतो. तर या ज्या टेक्टॉनिकली ॲक्टिव्ह प्लेट्स आहेत त्यांच्या ज्या कडा आहेत, यांचे जे कॉर्नर्स आहेत हे टेक्टॉनिकली ॲक्टिव्ह असतात. इथं वोल्कॅनो होतो, इथं भूकंप होतो किंवा खचदरी होणं, तुमचं मरियाना ट्रेंच होणं, हे सर्वच्या सर्व घटक या टेक्टॉनिक प्लेटच्या कॉर्नर्सला किंवा कडांना होतात. त्याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आहे. तर या प्रकारचा एक नवीन टेक्टॉनिकली ॲक्टिव्ह झोन हिमालयामध्ये आढळलेला आहे. त्याच्याबद्दल ही न्यूज आहे. इथं महत्त्वाची बाब आहे की हा जो बेडरॉक आहे आणि यामध्ये टिल्टेड क्वाटर्नरी सेडिमेंट या ठिकाणी सापडलेला, त्यामधनं असं आढळण्यात आलेलं आहे की हा एखादा नवीन असा टेक्टॉनिकली ॲक्टिव्ह असणारा झोन हिमालयामध्ये आढळू शकतो. हिमालय जे आहे हे दख्खनच्या पठाराकडनं घेऊन गेलेलं सेडिमेंट किंवा गाळ आणि त्यानंतर तुमच्या उत्तरेकडच्या तिबेटच्या प्लॅटोवरून आलेला जो गाळ आहे या गाळाच्या आणि 2 प्लेट एकमेकांच्या मध्ये झाल्यामुळे हा हिमालय हा एक वलीचा पर्वत आहे ज्याला आपण सेडिमेंटरी रॉक सुद्धा म्हणतो. टेक्टॉनिकली ॲक्टिव्ह झोन पृथ्वीच्या टेक्टॉनिक प्लेटच्या हालचालीमुळे जोरदार परिणाम झालेला प्रदेश. या भागात भूकंप व ज्वालामुखी हे नेहमी होत असतात. या प्रकारचा नवीन कुठं आढळलेला आहे, हिमालयन झोनमध्ये आढळलेला आहे, हे लक्षात ठेवा. भारतामधील सेस्मिक झोन्सची माहिती घेऊया. खूपदा या सेस्मिक झोन्सवरती राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. भारतामध्ये सध्या एकूण 4 सेस्मिक झोन्स आहेत. त्यांची नावं आहेत 2, 3, 4 आणि 5. म्हणजे बाकीचे झोन्स हे युनिव्हर्सल असतात, पण या सर्व झोन्सपैकी भारतामध्ये असणाऱ्या भूकंपाच्या तीव्रते, इंटेन्सिटी आणि मॅग्निट्यूडच्या आधारावरती आपण यांना 4 झोन्समध्ये वर्गीकरण केलेलं आहे. झोन 2, 3, 4 आणि 5. झोन 2 हे असे एरिया आहेत ज्यामध्ये खूप कमी नुकसान होतं भूकंपामुळं, एरियाज विथ मायनर डॅमेज अर्थक्वेक. त्यानंतर झोन 3 मध्ये येतं मॉडरेट डॅमेजमुळे होणारे भूकंप. झोन 4 मध्ये येतं मेजर डॅमेज, ज्या ठिकाणी खूप जास्त इंटेन्सिटी असते. आणि झोन 5 मध्ये येतं जे मोस्ट वल्नरेबल आहेत, ज्या ठिकाणी खूपदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप झाल्यामुळं पुन्हा नुकसान होण्याचं खूप मोठं प्रमाण त्यामध्ये आढळलेलं आहे. हे सेस्मिक झोनचा हा पूर्ण वर्गीकरण आहे. यामध्ये जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा, सेस्मिक झोनचा हा जो मॅप ऑफ इंडिया यानुसार जवळपास 59% लँड एरिया ऑफ इंडिया इज लायबल टू सेस्मिक हजार्ड डॅमेज. भारतातील एकूण जमिनीपैकी 59% भागावरती या सेस्मिक ॲक्टिव्हिटीमुळे नुकसान होऊ शकतं असं आहे. इथं मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की झोन 5 जो आहे, या झोन 5 हा कसा आहे, व्हेरी हाय रिस्क झोन आहे. यामध्ये जवळपास 9 इंटेन्सिटी असणारं भूकंप होऊ शकतो. झोन 4 हा हाय रिस्क झोन आहे, यामध्ये इंटेन्सिटी 8 असू शकते. झोन 3 हा मॉडरेट रिस्क असणारा झोन आहे, यामध्ये इंटेन्सिटी 7 असते. तर झोन 2 हा लो रिस्क झोन आहे, यामध्ये इंटेन्सिटी 6 आणि त्यापेक्षा कमी सुद्धा असू शकते. हे सरळ परीक्षा दृष्टीने महत्त्वाचं आहे. खास करून राज्यसेवा मुख्य किंवा UPSC प्रिलिम्स या परीक्षामध्ये या मुद्द्यांवर खूपदा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात बेसिक माहिती आहे जी तुम्हाला प्रत्येकाला माहीत असायला हवी. आणि हा मॅप लक्षात ठेवा, यावर नक्की प्रश्न विचारला जातो. पुढची महत्त्वाची न्यूज आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियाबद्दल. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्यांना सुचविलेलं आहे की त्यांनी इथून पुढे इन्शुरन्सचे प्रोडक्ट विकत असताना किंवा इन्शुरन्सचे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणत असताना ते डिसीज स्पेसिफिक असावे, जेणेकरून स्पेसिफिकली त्या ठिकाणी सर्वच्या सर्व डिसीजेस कव्हर करताना, क्लेम सेटल करताना ज्या अडचणी होतात किंवा ज्या लिगल बाबींच्या इश्यूज क्रिएट होतात, हे इश्यूज क्रिएट होणार नाही. तो व्यक्ती सरळ मला त्या रोगासाठी इन्शुरन्स घ्यायचा आहे की नाही याचा तो विचार करेल. म्हणजे
आपण स्पेसिफिकली त्या पॉप्युलेशनला केटर करू किंवा या सोयीनं आपल्याला जास्त सोपं होईल आणि इन्शुरन्स सेक्टरवरचा असणारा लोकांचा विश्वास सुद्धा वाढेल. त्यामुळे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन माननीय सुभाष खुंटिया यांनी इन्शुरन्सच्या सर्व कंपन्यांना विनंती केली आहे की त्यांनी डिसीज स्पेसिफिक प्रोडक्ट लॉन्च करावे, ज्याचा वापर करून जास्तीत जास्त लोक इन्शुरन्स घेतील व लोकांची लाईफ इन्शुअर होण्यासाठी मदत होईल. आपण इर्डाबद्दल माहिती जाणून घेऊया. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एक स्वायत्त संस्था आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहे. ही एक वैधानिक संस्था आहे, म्हणजे याचा आपण इंग्लिशमध्ये स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूशन असं म्हणतो. या वैधानिक संस्थेची स्थापना ही संसदेच्या कायद्यानं झालेली आहे. त्या कायद्याचं नाव लक्षात ठेवा, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा 1999च्या अंतर्गत स्थापना झालेली आहे. इंग्लिशमध्ये इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट याच्या अंतर्गत स्थापना झालेली आहे. याचं मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे. हा जो मुख्यालयावरचा प्रश्न आहे हा खूप सर्व परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे इर्डाचं हेडक्वार्टर तुम्हापैकी प्रत्येकाला माहीत असायला हवं. रचना, इर्डामध्ये 1 अध्यक्ष असतात, 5 पूर्णवेळ सदस्य असतात व 4 सरकारकडून नियुक्त केलेले सदस्य असतात. म्हणजे एकूण सदस्य संख्या 10 असते. यामध्ये 1 अध्यक्ष असतात, त्यानंतर 5 पूर्णवेळ सदस्य असतात आणि 4 सरकारने नॉमिनेट केलेले नियुक्त सदस्य असतात. पुढची महत्त्वाची न्यूज आहे थायलंडमध्ये थायलंडचे राजा व सोबतच थायलंडचे पंतप्रधान यांच्या विरुद्ध विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्यामुळे थायलंडने एमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे. हा विद्यार्थ्यांनी जारी केलेला प्रोटेस्ट आहे, ज्यामध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी बँकॉकमध्ये जमा झाले होते. त्यांनी जात असताना त्यांनी सांगितलं की ज्या ॲक्टिव्हिस्टला सरकारनं अटक केलेली आहे त्या सर्व ॲक्टिव्हिस्टला रिलीज करण्यात यावं, अदरवाईज हे प्रोटेस्ट खूप मोठ्या प्रमाणात वाढतील असंही त्यांनी धमकी दिलेली होती. याबद्दलची ही न्यूज आहे. आपण थायलंडबद्दल माहिती जाणून घ्या आणि थायलंडच्या एमर्जन्सीबद्दल मी सेपरेट एक लेक्चर घेईल. आपण आता काय करूया, थायलंडबद्दल माहिती जाणून घेऊया. त्याच्या अगोदर थायलंडचा हा जो प्रदेश आहे, या बाजूला बर्मा आहे, या बाजूला लाओस आहे, त्यानंतर कंबोडिया हा आहे, त्यानंतर हे सुरत थामी, सॉंगक्ला, हातयाई, फुकेत माहीत असू द्या, त्यानंतर बँकॉक ही महत्त्वाची शहरं आणि चियांग माई ही सगळी नावं लक्षात ठेवा. थायलंड हा साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आग्नेय आशियामधील एक महत्त्वाचा देश आहे. थायलंडची राजधानी बँकॉक आहे. सरकार घटनात्मक राजेशाही व संसदीय लोकशाही आहे. चलन थाई बाहत नावाचं एक चलन आहे, BAHT. थायलंडचं चलन लक्षात ठेवा, थाई बाहत नावाचं हे महत्त्वाचं चलन आहे. सीमा, पूर्वेला लाओस आणि कंबोडिया आहेत, दक्षिणेला थायलंडचे आखात व मलेशिया आहेत, पश्चिमेला अंदमानचा समुद्र आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे इंटरनॅशनल रिलेशन्सबद्दल. भारत आणि म्यानमार यांच्यामधील इंटरनॅशनल रिलेशन्सबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. भारत म्यानमारच्या नेव्हीला त्यांची पहिली आणि भारताकडनं जी कमिटमेंट देण्यात आली होती की भारतातील शेजारी हे सर्व या नेव्हल एफर्ट्समध्ये स्वयंपूर्ण असतील, त्या कमिटमेंटच्या अंतर्गत भारताने म्यानमारला त्यांची पहिली व भारताची INS सिंधुवीर नावाची किलो क्लास सबमरीन देण्याचा वचन केलेलं, जी काही दिवसामध्ये म्यानमारला सुपूर्त करण्यात येईल. INS सिंधुवीर ही किलो क्लास पाणबुडी आहे, म्यानमारला देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. म्यानमार नौदलाची पहिली पाणबुडी आहे, त्यामुळे ही न्यूज महत्त्वाची आहे. भारताच्या व्हिजन सागरचा फुल फॉर्म नक्की लक्षात ठेवा. खूप सर्व विद्यार्थ्यांना सागरचा फुल फॉर्म माहीत नसतो. सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर इन दी रिजन लक्षात ठेवा. सिक्युरिटी अँड ग्रोथ इन दी रिजन याचं हे महत्त्वाचं इनिशिएटिव्हच्या अंतर्गत ही किलो क्लास INS सिंधुवीर, INSचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असेल काय फुल फॉर्म. INSचा फुल फॉर्म आहे इंडियन नेव्हल शिप. परत लक्षात ठेवा, INSचा फुल फॉर्म आहे इंडियन नेव्हल शिप. जसं ब्रिटिशांच्या त्या 2 नौका होत्या, ज्या 2 नौकांवरती भारतीय नौसैनिकांनी उठाव केला होता, त्या 2 नौकांची नावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. ऐतिहासिक होमवर्क आहे. कोणत्या 2 नौकांवरती भारतीय सैनिकांनी उठाव केला होता, त्यांची सुरुवात कशावरनं व्हायची, त्यांची सुरुवात व्हायची HMS, बरोबर आहे. जसं सध्या आपण INS लावतो तसं ब्रिटिशांच्या काळामध्ये HMS लावलं जायचं. HMSचा फुल फॉर्म काय आहे, हर मॅजेस्टीज शिप. लक्षात ठेवा, काय फुल फॉर्म आहे, हर मॅजेस्टीज शिप नावाचा हा फुल फॉर्म आहे. भारत म्यानमार संबंध सीमा जवळपास 1643 किलोमीटर आहे. मागं पण मी तुम्हाला सांगितलं होतं,
भारताचे त्यांच्या शेजारील राष्ट्रांसोबतच्या ज्या सीमा आहेत यांच्यासाठी आपण एक नेमोनिक केलेला आहे. नेमोनिक लक्षात ठेवा, ते आहे बचपन MBA. सर्वात जास्त कुणाची आहे तर ब ची आहे आणि सर्वात कमी ए ची आहे. हा 7 देशांचा समूह आहे ज्यांची भारतासोबत सीमा आहे. बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान. बचपन MBA लक्षात ठेवा. यांच्या उतरत्या क्रमाने या सर्व देशांच्या सीमा भारताला लागलेल्या आहेत. याचा अर्थ काय, सर्वात जास्त भारताची सीमा बांगलादेश सोबत आहे तर सर्वात कमी सीमा भारताच्या अफगाणिस्तान सोबत आहे. यामध्ये म्यानमार जो आहे, म्यानमारची भारतात जवळपास 1643 किलोमीटरची सीमा आहे. कोणत्या राज्यांसोबत ही सीमा आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये मिझोरम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या 4 राज्यांच्या सीमा म्यानमारसोबत अटॅच्ड आहेत. भारत आणि म्यानमार यांच्यामधील जो मैत्री करार आहे, हा मैत्री करार 1951चा आहे, जो आजही भारत व म्यानमार या दोघांच्या दरम्यान फॉलो केला जातो, हा अवलंबिला जातो, हे माहीत असू द्या. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारत आणि म्यानमार यांच्या अंतर्गत असणाऱ्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीच्या अंतर्गत आणि नेबरहूड फर्स्ट पॉलिसीच्या अंतर्गत भारत म्यानमार यांना या सर्व महत्त्वाच्या INS किलो सबमरीन देत आहे. कलादान मल्टी मोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टद्वारे कनेक्टिव्हिटी स्थापन करण्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. कलादान मल्टी मोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हा सगळ्यात महत्त्वाचा भारत आणि म्यानमार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. इम्बेक्स लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, इम्बेक्स. इंडिया आणि म्यानमार ही दोन्ही सैन्य दलाची महत्त्वाची एक्सरसाइज आहे. हे दोन्ही कलादान, ॲक्ट ईस्ट पॉलिसी, नेबरहूड फर्स्ट पॉलिसी, इम्बेक्स आणि ही महत्त्वाचे पॉलिसीज आहेत. INS सिंधुवीर बद्दल माहिती जाणून घ्या. INS सिंधुवीर ही सिंधू घोष वर्गातील महत्त्वाची पाणबुडी आहे. ही डिझेल व विद्युत आधारित असणारी महत्त्वाची पाणबुडी आहे. 26 ऑगस्ट 1988 साली नौदलात सामील झाली. किलो क्लास हा रशियाच्या प्रोजेक्ट 887चा भाग आहे, ज्याच्या अंतर्गत या सर्व पाणबुड्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुढची एक दुःखद न्यूज आहे. भानू अथय्या भारतातील पहिल्या महिला किंवा भारतातील पहिली व्यक्ती ज्यांनी ऑस्कर जिंकला, यांचं 91व्या वर्षी निधन झालेलं आहे. भानू अथय्या या कॉस्ट्युम डिझायनर होत्या आणि त्यांनी बेस्ट कॉस्ट्युम डिझाईनसाठी 1982 साली त्यांना पुरस्कार मिळाला होता गांधी मूवीसाठी. तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. गांधी चित्रपट पुरस्कार मिळाल्याचं वर्ष आहे 1982 आणि कॅटेगरी आहे बेस्ट कॉस्ट्युम डिझाईन. कॅटेगरी आहे बेस्ट कॉस्ट्युम डिझाईन. भानू अथय्या यांचं मूळ नाव भानुमती आहे. त्यांचा जन्म 28 एप्रिल 1926चा आपल्या कोल्हापुरातील आहे. ऑस्कर मिळवणाऱ्या त्या देशातील पहिला महिला भारतीय वेशभूषाकार झाल्या. 1982 मध्ये गांधी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम डिझायनरचा ऑस्कर त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यानंतर पुढची एक अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. ही पर्टिक्युलर न्यूज तुम्ही तुमच्या UPSC मेन्सच्या केस स्टडीमध्ये टाकू शकता. सिक्कीम बाबत सुद्धा महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. सिक्कीम बाबत 2 महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत. एक आहे 35वी घटना दुरुस्ती 35th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. दुसरी आहे 36वी घटना दुरुस्ती 36th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. 35व्या घटना दुरुस्तीने सिक्कीम हे भारताचे असोसिएट राज्य बनले, तर 36व्या घटना दुरुस्तीने सिक्कीम हे भारताचे फुल फ्लेज्ड राज्य बनले. पूर्ण फुल फ्लेज्ड राज्य बनले, हे लक्षात ठेवा. इथे लक्षात ठेवा, सिक्कीमची जी लेप्चा ट्राईब आहे, या लेप्चा ट्राईबने सिक्कीमच्या झॉंगू या ठिकाणी जो हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट होत आहे, या ठिकाणी होणारा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टला खूप मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला आहे. त्यांचं महत्त्वाचं म्हणणं आहे की या ठिकाणी जर हा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट बनला, त्यामुळे ही त्यांची जी होली लँड आहे ही पण नष्ट होईल व या ठिकाणची जी इकोसिस्टीम आहे, फ्रजाईल इकोसिस्टीम, ती सुद्धा कम्प्लिटली नष्ट होईल. त्यामुळे सिक्कीममधील लेप्चा ट्राईबने या हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टला विरोध दर्शविला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, हा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट हा तिस्ता नदीच्या पात्रामध्ये असणार आहे, तिस्ता रिव्हर बेसिनमध्ये असणार आहे. लेप्चा ट्राईब भारताच्या ईशान्येकडील भागामध्ये अधिवास करतात. सिक्कीम व पश्चिम बंगाल राज्यातील भटकी आदिम जमात आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये लेप्चा ट्राईबची सर्वात जास्त वस्ती आहे, लक्षात ठेवा. चा म्हणजे ओंगळ भाषा बोलणारे, त्यावरून लेप्चा हे नाव पडलेलं आहे. लेप्चा मंगोलियन वंशांचे आहेत. त्यांचा रंग पिवळसर तपकिरी असतो. भाषा रोड आहे. त्यानंतर पुढची अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे 16 ऑक्टोबर या दिवसाबद्दल. 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा केला जातो. 16 ऑक्टोबर 2020
हा जागतिक अन्न दिवस साजरा करताना फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ द युनायटेड नेशन FAO बद्दल आपण ऑलरेडी खूप डिटेलमध्ये शिकलो आहोत. फक्त इथे लक्षात ठेवा, FAO ही युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे आणि फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनने यावर्षी 75वा जागतिक अन्न दिवस साजरा करत असताना एक महत्वाचा घोषवाक्य दिलेला आहे. ते आहे ग्रो, नरिश, सस्टेन टुगेदर. याचं हे महत्वाचं घोषवाक्य आहे, हे लक्षात ठेवा. यावर ऍक्शन्स आर आवर फ्युचर असं याचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. वर्ल्ड फूड डे फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन सेलिब्रेट करते, जी युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड फूड डे जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो. 1945ला सर्वप्रथम हा दिवस साजरा करण्यात आला. थीम 2020 ची आहे ग्रो, नरिश, सस्टेन टुगेदर. त्यानंतरची एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी आपल्या समाज सुधारकाच्या प्रश्न येऊ शकतो. समाज सुधारकांची आक्रमक भूमिका मांडणारे प्रबोधन हे 100 वर्षांचे झालेले आहे. 16 ऑक्टोबर 1921ला सर्वात प्रकाशित झालेला पहिला अंक आहे. 95 अंकांपैकी जवळपास 91 अंकांचे व्यवस्थितपणे जतन करण्यात आलेले आहे. त्याच्याबद्दल ही न्यूज आहे. मी तुम्हाला सर्वांना सुचवल की या पीपीटी खूप जास्त क्लिअर दिसतात, तुम्ही या पीपीटी सर्व वाचाव्या, तुम्हाला एक बेसिक अंदाज येऊन जाईल. प्रबोधन नियतकालिक 16 ऑक्टोबर 1921ला याची सुरुवात करण्यात आलेली आहे. संस्थापक आहेत केशव सीताराम ठाकरे. समाजातील कुप्रथा, रूढी, परंपरा या विरोधात समाज प्रबोधन करण्यासाठी प्रबोधन या नियतकालिकामार्फत त्यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल BARC, जे खूप दिवस झालं न्यूज मध्ये, बरोबर आहे, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल यांनी वृत्तवाहिन्यांचे आठवडी मानांकन तात्पुरते स्थगित केलेलं आहे. त्याच्याबद्दलची ही महत्वाची न्यूज आहे. TRP बद्दल न्यूज आहे, ज्यामध्ये खूप सर्व वृत्त वाहिन्यांवरती आरोप झालेले की त्यांनी TRP मॅनिप्युलेट करण्यासाठी काही व्यक्तींना पैसे दिले आणि त्यांना हे व्हिडिओ किंवा टीव्ही जास्त वेळ चालवण्यासाठी सांगितलं. त्याच्याबद्दलची ही महत्वाची न्यूज आहे. यामध्ये आपण जास्त गोष्टी जाणून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, TRPचा फुल फॉर्म आहे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट. TRPचा फुल फॉर्म आहे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट. आता पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ठराविक लोकांनी ठराविक वेळेला पाहिलेल्या कार्यक्रमाची टक्केवारी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट. आता टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट असं जसं आपण या ठिकाणी पाहिलं, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल ही घोषित करते, पण या अगोदर खूप सगळ्या संस्था, जसं की इंडियन टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंट नावाची संस्था सुद्धा TRP मोजत असे. त्यानंतर दूरदर्शन ऑडियन्स रेटिंग मेजरमेंट सुद्धा या सगळ्या संस्थांच्या मार्फत सुद्धा या प्रकारे TRPचं मोजमाप करत असे. TRP मोजण्यासाठी 2 महत्वाच्या पद्धतींचा वापर होतो. एक आहे फ्रिक्वेन्सी मॉनिटरिंग, दुसरा आहे पिक्चर, इथं मॉनिटरिंग नाही, इथं आहे पिक्चर मॅचिंग टेक्निक. दोन्ही शब्द लक्षात ठेवा. एक आहे फ्रिक्वेन्सी मॉनिटरिंग टेक्निक, दुसरा आहे पिक्चर मॅचिंग टेक्निक. आता पहा, फ्रिक्वेन्सी मॉनिटरिंग टेक्निक मध्ये काय असतं, तर बेसिकली एक डिव्हाइस असतं. हे डिव्हाइस काही हजार घरांमध्ये टीव्हीवर लावलं जातं, बरोबर आहे. या डिव्हाइसला आपण म्हणतो पीपल्स मीटर. पीपल्स मीटर नावाचा डिव्हाइस हे आपण इम्पोर्ट करतो, ते भारतामध्ये बनत नाही. आणि पीपल्स मीटर नावाचं डिव्हाइस हे अत्यंत महागडं असतं व हे पीपल्स मीटर नावाचं डिव्हाइस वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत त्या 1000 घरात लावलं जातं व मग त्या डिव्हाइसच्या आधारावरती एखादा प्रोग्राम किती वेळेस पाहिला गेलेला आहे याच्या फ्रिक्वेन्सीच्या आधारावरती टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट काढली जाते. म्हणजे एखादा प्रोग्राम किती वेळेस पाहण्यात आलेला आहे फ्रिक्वेन्सी, याच्या आधारावरती आपण फ्रिक्वेन्सी मॉनिटरिंग टेक्निकच्या अंतर्गत TRP काढतो. दुसरी महत्वाची टेक्निक आहे पिक्चर मॅचिंग टेक्निक. या पिक्चर मॅचिंग टेक्निक मध्ये सुद्धा पीपल्स मीटरचा वापर होतो. या पीपल्स मीटरच्या अंतर्गत एखाद्या पिक्चरचा थोडासा भाग त्यामध्ये काउंट केला जातो व हा सर्व डेटा गोळा केला जातो. हा गोळा केल्यानंतर मग त्या ठिकाणी TRPचं मोजमाप केलं जातं. जर प्रश्न विचारण्यात आला की फ्रिक्वेन्सी मॉनिटरिंग टेक्निक आणि पिक्चर मॅचिंग टेक्निक या 2 टेक्निक पैकी जास्त ऑथेंटिक कोणता आहे, तर रिसेंटली पिक्चर मॅचिंग टेक्निकचा खूप जास्त वापर होत आहे व पिक्चर मॅचिंग टेक्निकला फ्रिक्वेन्सी मॉनिटरिंग टेक्निकपेक्षा जास्त ऑथेंटिक मानलं जातं या ठिकाणी TRPचं मोजमाप करण्यासाठी. बार्क बद्दल आपण माहिती जाणून घ्या. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल हा याचा फुल फॉर्म आहे. हे एक ब्रॉडकास्टर आहे, ॲडव्हर्टायझर्स आणि ॲडव्हर्टायझिंग आणि मीडिया एजन्सी यांची एक संयुक्त संस्था आहे. याची स्थापना 2010ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय मुंबई इथे आहे आणि चेअरमन पुनीत गोयंका आहे.
त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे, लोकपालांना त्यांनी दिलेल्या आदेशाचा फेरविचार करण्याचा अधिकार नाही. या संबंधित कायद्यामध्ये लोकपाल कायदा जो आहे, लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यामध्ये या प्रकारच्या तरतुदीचा अभाव आहे असं 3 सदस्यीय समितीने अहवाल दिलेला आहे. लोकपालचे अध्यक्ष पिनाकी चंद्र बोस यांनी ही समिती स्थापन केली होती. या समितीने आपल्या अहवालात असं म्हणलेलं आहे की लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 नुसार लोकपालाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशावर फेरविचार करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे भारतीय लोकपाल फेरविचार करण्यासंबंधीची विनंती स्वीकारू शकत नाही, कारण त्यांना फेरविचार करण्याचा अधिकार नाही. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 चा आहे. लोकपाल हा केंद्रासाठी असतो, लोकायुक्त हा राज्यांसाठी असतो. दोनही संस्था वैधानिक संस्था आहेत, स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूशन्स आहेत. या दोन्ही संस्थांची स्थापना ही संसदेचा कायदा किंवा राज्य विधिमंडळाच्या कायद्यानुसार केली जाते. पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष आहे, त्यांचं नाव लक्षात ठेवा. भ्रष्टाचाराच्या आरोपांची आणि संबंधित बाबींची चौकशी करणं यांचं एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे. या संज्ञा प्रथमतः LM सिंघवी यांनी स्वतःच्या अहवालामध्ये मांडल्या होत्या. लोकपालची रचना, यामध्ये एक अध्यक्ष असतात, जास्तीत जास्त 8 सदस्य असू शकतात. अध्यक्ष हे उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असू शकतात. कमीत कमी 25 वर्ष भ्रष्टाचार विरोधी धोरणासंदर्भात काम केलेले असावे. यांचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाची जास्तीत जास्त 70 वर्ष होईपर्यंत ते त्या पदावर राहू शकतात. पुढची महत्त्वाची न्यूज आहे, महाराष्ट्र सरकारने कृषी पर्यटनामधून रोजगार निर्मिती करण्यासाठी धोरणाला मान्यता दिलेली आहे. इथून पुढे 4 मे 2016च्या शासन निर्णयानुसार नवे पर्यटन धोरण जाहीर केले असून या धोरणाअंतर्गत आपल्या राज्याच्या GDP मध्ये 15% वाटा व सोबतच 2025 पर्यंत पर्यटन क्षेत्रातून जवळपास 10 लाख रोजगार निर्मिती असे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. या ध्येयपूर्तीसाठी ग्रामीण आणि कृषी पर्यटन अशा 2 नवीन संकल्पना मांडण्यात आलेल्या आहेत, ग्रामीण पर्यटन आणि कृषी पर्यटन. तर याला 28 सप्टेंबर रोजी कृषी पर्यटन धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे. आपण याबद्दल जास्त माहिती जाणून घ्या. MTDC या सर्व गोष्टींचं नियमन करणारी महत्त्वाची संस्था आहे. MTDC महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही महाराष्ट्र सरकारची संस्था आहे. महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला अकाउंटेबल असणारी ही एक महत्त्वाची संस्था आहे. MTDCची स्थापना कंपनी कायदा 1956च्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. MTDCची स्थापना 1975ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय मुंबई इथे आहे. सध्या याचे संचालक आशुतोष सलील हे आहेत. आज आपण महाराष्ट्र भूगोल जी आपण सिरीज सुरू केली त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी स्थापन झालं. त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. या 26 जिल्ह्यांची नावं दिलीत. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणते जिल्हे नव्हते. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल लातूर जिल्हा नाहीये जो उस्मानाबाद मधून झालेला आहे. या ठिकाणी हिंगोली जिल्हा नाहीये जो परभणी मधून आलेला आहे. हे सर्व महत्त्वाची नावं आहेत. महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्र दक्षिणेकडचं टोक 15.8 उत्तर अक्षांशावरती आहे. तर दक्षिणेकडचं टोक तर उत्तरेकडचं टोक 22.10 उत्तर अक्षांशावरती आहे. पश्चिमेला 72.06 पूर्व रेखांश आहे. तर पूर्वेला 80.9 पूर्व रेखांश आहे. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 730 किलोमीटर आहे. तर पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे, हे लक्षात ठेवा. जे मी आता सांगितलं ते महत्त्वाचं आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.